आपल्या कमलनाथ संस्थानच्या कावड यात्रेच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही न तर पाहिलं की आपली कावड यात्रा येऊन पोहोचली होती आपल्या गावामध्ये, म्हणजेच आपल्या चिंचखेडनाथ नगरीमध्ये. या ठिकाणी येऊन आपल्या कावडी आईनं चांगलाच रंग लुटला होता. विसालवाडीमध्ये आपल्या कावडवाल्यासाठी फराळाचं बनवलं होतं. त्या ठिकाणी 2 कटोरी फराळ आणून बिना पाणी पेतात सुसा करत करत निघलो आपल्या कमलनाथ संस्थानकडे जाण्यासाठी. आणि हा, आतापर्यंत मी वल्ला व्हायला नव्हतो, पण आपले पोट्टे मला किती वेळेपर्यंत कोरडा ठेवणार होते. आणि आपल्या कावड यात्रेमध्ये असा मीच नाही की मी वल्ला झालो म्हणून. आपल्या कावड यात्रेमधले 90% लोक वल्ले व्हायला होते. बोलता बोलता आपण पोहोचलो तरोडानाथ मध्ये. तरोडानाथ मध्ये पोहोचल्याच्या नंतर भाऊची आणि भाऊच्या ग्रुपची अशी रिक्वेस्ट होती की आमचा पूर्ण ग्रुप तुमच्या व्हिडिओ मध्ये नाचताना दिसला पाहिजे. भाऊले म्हटलं काही विषय आहे का राजा? या अशा अतरंगी गोष्टीसाठी आमच्या ब्लॉगर लोकांचा पहिले तरफडा असते म्हटलं. भाऊची आणि भाऊच्या ग्रुपची इच्छा पूर्ण केली. आता आपली कावड यात्रा आपल्या कमलनाथ संस्थानच्या फक्त काही मीटर अंतरावर आहे. आपलं तरोडानाथ आणि आपलं कमलनाथ संस्थान एकच आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की गावाचा आणि संस्थानचा अंतरच किती आहे, जास्तीत जास्त 100 मीटर. संस्थानवर पोहोचल्याच्या नंतर सर्व गर्दी एकाच ठिकाणी जमा झाली. आणि एवढ्या गर्दीमध्ये आपल्या मित्र परिवारातले माणसं ते तर आपल्या भोवतीच होते. केला कॅमेरा चालू की आले फ्रेम मध्ये, केला कॅमेरा चालू की आले फ्रेम मध्ये. कमलनाथ संस्थानवर पोहोचल्याच्या नंतर कावड मधलं पाणी आपल्या कमलनाथ संस्थानच्या महादेवाला अर्पण केलं आणि त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आरती घेण्यात आली. आरती झाल्याच्या नंतर महाप्रसादासाठी पंक्ती बसवून दिल्या आणि दुसऱ्या पंगत मध्ये आपण बी घेऊन घेतला महाप्रसादाचा लाभ. या ठिकाणी आपली कावड यात्रा तिच्या गंतव्यापर्यंत पोहोचली. बोला हर हर महादेव.